शिवपुराण खंड पहिला विदेश्वर संहिता अध्याय पहिला। प्रयागमध्ये सुतजींना प्रश्न की ऋषी कोणत्या मार्गांनी त्यांचे पाप त्वरित नष्ट करू शकतात। मी माझ्या मनात त्या सर्वोत्तम भगवान शिवाचे चिंतन करतो, जो उमाचा पती आहे, जो सुरुवातीपासून शेवटपर्यंत अस्तित्वात आहे, जो नेहमीच शुभ आहे, जो आत्म्याचे स्वरूप प्रकट करतो, ज्याचे 5 मुख आहेत आणि जो विश्वाची निर्मिती, पालनपोषण आणि विनाश तसेच कृपा आणि अंतर्धान या 5 शक्तिशाली कृती खेळकरपणे करतो। व्यासजी म्हणतात, गंगा आणि यमुनेचा संगम ज्या महान धार्मिक स्थळावर होतो त्याला प्रयाग म्हणतात, जे ब्रह्मलोकाकडे जाणारा मार्ग आहे। तिथे एकदा अतिशय तेजस्वी आणि महान ऋषींनी एक मोठा यज्ञ आयोजित केला होता। त्या ज्ञानयज्ञाची बातमी ऐकून व्यासजींचे शिष्य सुतजी ऋषींना भेटायला आले। सर्व ऋषीमुनींनी सुतजींचे रीतसर स्वागत आणि सन्मान केला। त्यांची स्तुती केल्यानंतर आणि हात जोडून ते त्यांना म्हणाले, हे सर्वज्ञ विद्वान रोमहर्षणजी, तुम्ही खूप भाग्यवान आहात। तुम्ही स्वतः व्यासजींकडून पुराणांचे ज्ञान घेतले आहे। तुम्ही अद्भुत कथांचा खजिना आहात। तुम्ही भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळाचे जाणकार आहात। तुम्हाला भेटलो हे आमचे भाग्य आहे। तुमचे इथे येणे व्यर्थ जाऊ शकत नाही। तुम्ही परोपकारी आहात। हे उत्तम बुद्धिमत्तेच्या सुताजी, जर तुम्ही माझ्यावर दयाळू असाल, तर जरी ते गुप्त असले तरी कृपया त्या चांगल्या म्हणीचा सार सांगा जो आपल्याला समाधान देत नाही आणि आपल्याला ती ऐकण्याची इच्छा होत राहते। कृपया त्याला विषय सांगा। जेव्हा भयंकर कलियुग येईल तेव्हा लोक पुण्यकर्मांपासून दूर जातील आणि दुर्गुणांमध्ये अडकतील, इतरांबद्दल वाईट बोलतील, इतरांच्या स्त्रियांशी बेईमान होतील, हिंसाचार करतील, मूर्ख, नास्तिक बनतील आणि पशुवादी विचार करतील। सुतजी, कलियुगात वेदांनी प्रतिपादित केलेली वर्ण आश्रम व्यवस्था नष्ट होईल। प्रत्येक जातीचे आणि आश्रमातील लोक आपापल्या धर्माच्या प्रथा सोडून देतील आणि त्यांच्या विरुद्ध वागण्यात आनंद मिळवतील। या सामाजिक जातींच्या संकरामुळे लोकांचे अधोगती होईल। कुटुंबे तुटतील, समाज विखुरला जाईल, नैसर्गिक आपत्तींमुळे लोक मरतील, संपत्ती नष्ट होईल, स्वार्थ आणि नफा कमावण्याची प्रवृत्ती वाढेल, ब्राह्मण लोभी होतील, ते वेद पाठवून संपत्ती मिळवतील, नशेत इतरांना फसवतील, पूजा करणार नाहीत आणि ब्रह्मज्ञानापासून वंचित राहतील। क्षत्रिय आपला धर्म सोडून देतील, पापी आणि व्यभिचारी बनतील, शौर्यहीन होतील, शूद्रांसारखे वागतील आणि कर्मात गुलाम होतील। वैश्य धर्मापासून दूर जाणे, संस्कृतीत भ्रष्ट होणे, संपत्ती आणि पापाच्या चुकीच्या मार्गाला शरण जाणे, मनुष्य मोजमापावर लक्ष केंद्रित करेल। शूद्र आपले धार्मिक कर्तव्य सोडून देतील आणि चांगले कपडे घालून ध्येयहीनपणे फिरतील। तो दुष्ट आणि मत्सरी होईल आणि त्याच्या धर्माच्या विरोधात जाईल। ते दुष्ट आणि वादग्रस्त असतील। ते स्वतःला उच्चभ्रू कुटुंबातील समजतील आणि सर्व धर्म आणि जातींमध्ये लग्न करतील। स्त्रिया नैतिक आचरणापासून दूर जातील। ती तिच्या पतीचा अपमान करेल आणि सासरच्या लोकांशी भांडेल। जर मालिन्य अन्न खाल्ले तर त्याचे चारित्र्य आणि स्वभाव खूप वाईट होईल। सूतजी, आपण सर्वजण काळजीत आहोत की ज्या लोकांनी आपले ज्ञान गमावले आहे आणि आपला धर्म सोडला आहे त्यांना या जगात आणि परलोकात कसे मोक्ष मिळेल। दानधर्मासारखा कोणताही धर्म नाही। जो या धर्माचे पालन करतो तो इतरांना आनंदी करताना आनंदी राहतो। जर ही भावना निस्वार्थी असेल तर ती कर्त्याचे हृदय शुद्ध करते आणि त्याला परम आनंद देते। हे महापुरुष, तुम्ही सर्व तत्वांचे जाणकार आहात। कृपया मला असा उपाय सांगा ज्याद्वारे या सर्व लोकांचे पाप त्वरित नष्ट होऊ शकतील। विदेश्वर संहितेचा पहिला अध्याय पूर्ण झाला।